सीमा तोडकर डेली ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर हे बघा आमची बकरी कशामध्ये बसलेली आहे। हे लहान पिलांना कोंडायसाठी डबा आहे आणि त्याच्यामध्ये या बकरीला चारा ठेवला होता। तर तिनं पोटभर चारा खाल्लेला आहे आणि त्याच्यामध्येच बसलेली आहे आणि हे पहा कशी बघते मोबाईलकडे। एकदम बिनधास्त लहान पिलांसारखे कशी बसलेले आहे बघा। कशी बघते मोबाईलला। आणि इकडे पहा यांचं काय चाललेलं आहे बघा। हे पहा बुट्टीमध्ये पाय ठेवून उभारलेले आहे आणि एक इकडे बुट्टीमध्ये बसलेला आहे का। ही बघा कशी बघते। ही जी बुट्टीमध्ये उभारलेली बकरी आहे ना, तिला तिची आई लहानपणापासून दूध पाजत नव्हती, कारण तिला 2 पिल्ली झालेली होती, एक पाट आणि एक बोकड। ही पाट आहे आणि ती बकरी फक्त बोकडाला जवळ घ्यायची आणि त्यालाच दूध पाजायची। या बकरीला अजिबात दूध पाजत नव्हती। आणि ही जी तांबडी बकरी आहे ना, वरती बघते, तिला चालता येत नाही, म्हणजे लंगडत लंगडत चालते ती। एका पायाने अपंग आहे पाठीमागच्या। आणि हिला आम्ही फक्त शेंगपेंड दुधासारखी पातळ करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून पाजून लहानाचं मोठं केलेलं आहे। त्यामुळे ही आई विना पोरकी आपली लाडाची बकरी आहे। खूप लाड करतात तिचे सगळे। ही पहा अजून अशीच बसलेली आहे। आणि ही जी समोर दिसते ही डब्यात बसलेल्या बकरीची लेक आहे ती। आणि हे आहे आपल्या गाईचं वासरू। आणि बोकड्या पण आहे आपला मोठा। हे पहा कशी बसली। आणि इकडे बघा यांचं काय चाललंय आहे का। ही सगळ्यात लाडाची लाडूबाई आहे आमची। जन्मल्यापासून तिला आईचं दूध काय आहे ते माहीत नाहीये। तिला फक्त शेंगपेंड पातळ करून त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून दुधासारखं करून पाजलेलं आहे बाटलीनी। आहे का कशी उभारलेली आहे, बुट्टीमध्ये उभारलेली आहे। हे त्यांना सकाळी मकं वगैरे ठेवायसाठी हे एक स्टँड बनवलेलं आहे लोखंडाचं, त्याच्यामध्ये पाठी बसायच्या साईजचं बनवलेलं आहे। कारण खाली ठेवलं ना मग ते पायाने उकरून सांडतात बकऱ्या, त्यामुळे एक स्टँड बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बुट्टी ठेवून त्याच्यामध्ये मका वगैरे टाकली ना मग ते खातात, सांडता येत नाही त्यांना। हे पहा इकडे पण बकरे आहेत। तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।